नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. राज्यातील 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसानं तडाखा दिलाय. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. विदर्भातील अमरावती, वाशिम, बुलढाण्यामध्ये मोठा अवकाळी पाऊस झालाय. तर मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. तर जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात देखील अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. आणि एक प्रकारे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं पुन्हा एकदा हिरावून घेतलाय. तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत. गारांचा पाऊस पडल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर चाळीसगाव तालुक्याला देखील अवकाळी पावसानं तडाखा दिला. कांदा, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा अशा रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर धुळे शहरासह तालुक्यात देखील अवकाळी पाऊस झालाय आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गामुळे हिरावला गेलाय. तिकडे जळगावच्या पारोळ्यामध्ये गारपिटीमुळे कलिंगडाचं मोठं नुकसान झालेलं आहे. तोडणीला आलेल्या 4 एकरवरील कलिंगड पिकाचं गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्याला देखील अश्रू अनावर झाले. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.